काही दोन घटना आहेत राज्यातल्या. एक नागपूरमध्ये जे दंगेतले आरोपी होते त्यांच्यावर बुलडोझर चालवलेला आहे आणि कुणाल कामरा याने वक्तव्य केले होते. 2 स्टुडिओ फोडण्यात आले आहेत. आता एक स्टुडिओ बऱ्याच वेळापूर्वी फोडण्यात आलेला आहे शिवसेनेकडून. मला असं वाटतं स्टुडिओ फोडणं वगैरे अशा गोष्टी आय एम अगेन्स्ट क्राईम पिरियड. कोणीही ते करू नये. म्हणजे आमच्या काळात आमच्याही कुणाकडून कधी इतक्या 50-60 वर्षात झाला असेल. व्हायलन्स हा झालाच नाही पाहिजे, मग तो कोणीही करेल. आणि ह्या देशामध्ये यंत्रणा आहे त्याचा विरोध करायची. त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती त्याच्यानंतर नागपूरमध्ये जेव्हा जे काही घटना झाली ती अस्वस्थ करणारी होती. त्याच्यात मीही शांतताच्या मार्गाने जावं अशी विनंती करून अनेक ट्विट्स केले मीडिया. कारण का राज्य जेव्हा शांत राहील तेव्हाच राज्याचा विकास होईल, तेव्हाच राज्यात इन्व्हेस्टमेंट्स येतील, तेव्हाच हाताला काम होईल. नाही तर कोण येईल आपल्या राज्यात. त्याच्यामुळे मला माझी विनंती आहे सगळ्यांना आणि सत्ताधाऱ्यांना विनम्र विनंती आहे की क्राईम नको वाढवू. क्राईमसाठी मी अनेक वेळा माननीय देवेंद्रजींना मीडियाच्या थ्रू किती वेळा मी त्यांना विनंती केलेली की तुम्ही एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा. सगळ्या पक्षांना कॉन्फिडन्स मध्ये घ्या की राज्याच्या हितासाठी या 2-3 गोष्टी आपण सगळे मिळून करूया. कारण का आपल्या राज्याचं हित पहिला देश, मग राज्य, मग पक्ष, मग कुटुंब, ह्या ऑर्डरमध्ये आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं देवेंद्रजींना पुन्हा मी विनंती करते की राज्य शांततेत कसं चालेल ह्याच्यासाठी आमची सगळ्यांची राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी आम्ही सरकारच्या बरोबर उभं राहू. पण सरकारनेही आमच्याशी चर्चा केली पाहिजे आणि चर्चेतून आपण सगळे मिळून मार्ग काढू आपल्या राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी आणि हितासाठी.